हरिओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 1. प्रास्ताविक. योगेश्वराने माझ्या हातून गेल्या 25 वर्षामध्ये अनेक विविध विषयांवर आध्यात्मिक पुस्तके लिहून घेऊन आणि त्यावर प्रवचने देऊन सेवा करून घेतली. यासाठी साधकांचे सर्वतोपरी उदंड आणि उत्तम सहकार्य मिळाले. आता देह सक्षम असेपर्यंत चिंतनात्मक प्रवचने देत राहावे असा विचार केला. योगेश्वरांचे आशीर्वाद घेतले आणि त्याप्रमाणे मी सुरुवातही केली. वाल्मिकी रामायणाचे वाचन मी केले होते, परंतु 76 वय होईपर्यंत प्रभू रामरायांची सेवा काही झाली नव्हती. अलीकडेच माझ्या वाचनात असे आले की सुमारे 300 रामायणे उपलब्ध आहेत. म्हणजे एकच एक रामकथा अनेक अंगाने लिहिली गेली आहे. त्यांचा धांडोळा घेत असता त्यात अध्यात्म रामायणाने माझे लक्ष वेधून घेतले. यामधील अध्यात्म साधकांना सांगावे असा विचार मनात आला. ही योगेश्वरांची आज्ञा समजून त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्या कृपाप्रसादाने आध्यात्मिक रामायणावर दर आठवड्याला एक याप्रमाणे टिपण तयार करून प्रवचने आजपासून येथे देत आहे. येथे माझा हेतू रामायण सांगण्याचा किंवा रामकथा सांगण्याचा नाही, तर यामधील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर माझ्या स्वल्प बुद्धीनुसार प्रकाश टाकण्याचा हा सीमित प्रयत्न आहे. माझ्या हातून अध्यात्मामधील विविध विषयांवर पुस्तके आणि प्रवचने याद्वारे सेवा घडली असली तरीही मी विनम्रपणे सांगू इच्छितो की अध्यात्मासारख्या महासागरामधील एक ओंजळभरही मला यामधील तत्त्वज्ञान उमजलेले नाही. अजून समजायचे अथांग बाकी आहे. यासाठी पुढील पुनर्जन्म परत या कार्यासाठी प्राप्त व्हावेत अशी योगेश्वर चरणी मी दररोज प्रार्थना करत असतो. वेदमहर्षी व्यासमुनीने जेवढे ग्रंथ लिहिले त्या सर्वांमध्ये विशद केलेले आध्यात्मिक तत्त्वज्ञान एकच आहे. ते तत्त्वज्ञान विविधांगी सांगण्याचा आपण आस्वाद घेऊ शकलो तर ते आपल्या गळी आणि मग केव्हा तरी आचरणात उतरते. त्यापुढे केव्हा तरी साक्षात्कार आणि मग त्यापुढे केव्हा तरी त्या जगन्नियंत्याच्या मर्जीने मुक्ती. लाओत्सेचे मूळ पुस्तक फक्त 40 पानी आहे. त्यात 78 मुद्द्यांमध्ये थोडक्यात तत्त्वज्ञान सांगितले आहे. त्यावर मी शेकडो लेख लिहिले तेव्हा कुठे ते समजायला सुगम झाले. माझी पारायणावर नितांत श्रद्धा आहे. आपले संत उगीचच पारायणे करत नव्हते. अध्यात्माच्या मुमुक्षु साधक यांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, अर्धवट ज्ञानाने पहुँचे हुए मानणे किंवा समजणे परवडणारे नाही. यामुळे चिंतनाद्वारे या तत्त्वज्ञानाची उजळणी जितकी करावी तितके ते अंगी मुरेल. शोधल्यास त्यातही काही नवीन आढळेल आणि कदाचित एखाद्या जन्मी आचरणात उतरेल. यास्तव अध्यात्म रामायणावर आठवड्याला एक प्रवचन देऊन अन्य दिवशी चिंतनात्मक प्रवचन सुरू राहणार आहेत. अध्यात्म रामायण हे रामाख्यान ब्रह्मांड पुराणातील उत्तरखंडामधील मानले जाते. यास्तव त्याची रचना वेदमहर्षी श्री व्यासमुनींनी केली आहे असे म्हटले जाते. यात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे विवेचन केलेले आहे. यामुळे हा ग्रंथ पारमार्थिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. भगवती पार्वती मातेने भगवान श्री महादेवांना विचारले की जर श्रीराम हे परब्रह्म होते तर त्यांनी सीतामाईसाठी इतका विलाप का केला? तसे असेल तर ते सामान्य जीवांप्रमाणेच होते,
तर मग त्यांचे भजन का करावे? याचे समाधान करण्यासाठी भगवान श्री महादेवाने भगवती पार्वती मातेला श्री रामप्रभूंचे गूढ तत्त्वज्ञान समजावून दिले. तेच अध्यात्म रामायण या नावाने प्रसिद्ध आहे. कदाचिन नारदो योगी परांगुरो वांछया पर्यटन सकलान लोकान सत्यलोकमुपागमत. एकदा जगत कल्याणार्थ योगीराज देवर्षी नारद मुनी त्रिभुवनात भ्रमण करत असता सत्यलोकात पोहोचले. योगदासाने त्यांच्या लिखाणासाठी अफलातून नगरी आणि त्यामधील बाळकोबा आणि त्यांचे कुटुंब याची साहित्यिक निर्मिती केली आहे. अशाच प्रकारे वेदर्षी श्री व्यासमुनींनी त्यांच्या बहुतेक सर्व ग्रंथांमधून त्यांच्या कथानकाला वेदांपासून श्रीकृष्णावतारापर्यंत दुवा साधण्यासाठी योगीराज देवर्षी नारद हे साहित्यिक अपत्य निर्माण केले आहे. नारदांना ब्रह्मदेवाचे पुत्र मानले आहे. यामुळे नारद मुनींचा कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगामधील 36 वर्षे त्रिभुवनात संचार आहे. जेव्हा पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्रीकृष्णाचा पूर्णावतार संपन्न झाला तेव्हा नारद मुनींनाही विश्राम मिळाला. परंतु आचार्य अत्रे, पु ल देशपांडे या विनोदी साहित्यिकांनंतरची विनोदी लेखन करणारी वि. आ. बुवा, रमेश मंत्री, दत्तू बांदेकर इत्यादींपैकी काही जणांनी त्यांच्या विनोदी साहित्यामध्ये नारद मुनींना निमंत्रित केलेले आढळते. अर्थात यामुळे त्यांचे लेखन खुमासदार झाले हे निःसंशय. चतुर्मुखम जगन्नाथम भक्ताभीष्ट फलप्रदम प्रणम्य दंडवत भक्त्या तुष्टाव मुनिपुंगवहा. सत्यलोकी पोहोचल्यावर देवर्षी नारद मुनींना तेथे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे दर्शन झाले. आपल्या पित्याला पाहून नारद मुनींना आनंद झाला. त्यांनी पित्याला साष्टांग नमस्कार केला. संतुष्टस्थं मुनिं प्राह स्वयंभूर्वैष्णवोत्तमं किं प्रष्टुकामस्त्वमसि तद्विधी भाष्यामि ते मुने. आपल्या पुत्राला आलेला पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. परंतु पुत्राचा सचिंत चेहरा पाहून ब्रह्मदेवाने त्याच्या नमस्काराचा स्वीकार करत नारद मुनींना म्हटले, वैष्णवांमध्ये बहुसन्मानित असलेल्या हे मुने, तुला काही विचारायचे असावे असे दिसत आहे. तेव्हा तू मनामधील सर्व काही मला विचार, मी त्यांचे समाधान करेन. यानंतर देवर्षी नारद मुनींनी कलियुगासंबंधी मूलभूत परंतु चिंतायुक्त प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून हा पितापुत्राचा संवाद नेमका कोणत्या कालखंडात झाला ते येथे स्पष्ट केलेले नाही. माझ्या मते येथे 3 कालखंड संभवतात. एक, कृत, त्रेता, द्वापर, कली अशी 4 युगे सांगितली आहेत. या युगांचा कालखंड पूर्वीच सांगितलेला आहे. या युगांमध्ये काय प्रकारची परिस्थिती उद्भवेल, त्यावेळी मानव काय आणि कसे वर्तन करेल याचेही वर्णन पूर्वीच केले गेले आहे. यात कलियुगाचे फार भीषण असे वर्णन केलेले आहे. याने चिंतित होऊन देवर्षी नारद मुनींनी युगांच्या सुरुवातीलाच कलियुगामध्ये मानवाने कसे आचरण करावे आणि मुक्तीची यात्रा कशी मार्गस्थ करावी याच्या उपदेशासाठी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली असावी. 2. भगवंत श्रीने पूर्णावतार संपन्न केल्यावर ही प्रश्नोत्तरे झाली असावीत, कारण त्यावेळी कलियुग सुरू झालेले होते. कलियुगाने त्याच्या भयावह दारुण महिम्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. यामुळे सचिंत्र होऊन देवर्षी नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली असावी. कलियुगाची भयावह दाहकथा वर्णन करून या कलियुगामध्ये मानवाने कसे आचरण करावे या कलियुगाचा स्वीकार करूनही
मुक्तीची यात्रा कशी मार्गस्थ करावी याचा उपदेश ब्रह्मदेवाकडून मानवाला वेळीच व्हावा असा यात देवर्षी नारद मुनींचा हेतू असावा. 3. ब्रह्मदेवाने देवर्षी नारद मुनींना दिलेले उत्तर म्हणजे आध्यात्मिक रामायण. याचा अर्थ द्वापर युगामध्ये रामावतार झाल्यानंतर ही प्रश्नोत्तरे झाली असावीत, कारण यानंतर द्वापर युगाच्या शेवटी कलियुग सुरू झाले. या कालखंडात महाभारत युद्ध झाले. त्यावेळी मानवाच्या कल्याणाकरिता पूर्णावतारी श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीता सांगितली. म्हणजे गीतेआधीचा हा कालखंड असावा, कारण गीता सांगितल्यानंतर आध्यात्मिक रामायण सांगणे असंभव आणि अनावश्यकही. मला ह्या 3 पर्यायांपैकी गीतेच्या आधीचा तिसरा कालखंड असावा असे वाटते. अर्थात या 3 कालखंडांपेक्षा आणखी अनेक मतप्रवाह असू शकतात आणि या सर्व मतांचा मी आदर करतो. तथापि माझ्या ह्या टिपणासाठी मी हा कालखंड गृहीत धरून त्या अनुषंगाने प्रवचन करणार आहे. देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवाला काय प्रश्न विचारले ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.